नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजपासून आपलं राष्ट्रीय पोषण अभियान सुरू झालेलं आहे, ते 16 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे। तरी आपल्याला आजपासून डाटा एंट्रीवर आपल्याला 5 एंट्र्या रोज चेक करायच्या आहेत। तर बघा, आपण सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जायचं आहे। तिथं पोषण अभियान डाटा एंट्री लॉगिंग 2025 जर तुम्ही टाकलं किंवा नुसतं पोषण अभियान जर टाकलं तर ती लिंक येते, त्याच्यावर क्लिक करा। त्याच्यानंतर आपल्याला इथं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं। बघा, अगदी नेहमीसारखे काही वेगळं नाही, इथे युजर नेम टाकायचं, इथं पासवर्ड टाकायचं आहे आणि मागच्या वर्षाचाच युजर नेम आहे, पासवर्ड आहे। जर तुमचा तेव्हा सेव्ह असेल तर तुम्ही फक्त इथं क्लिक केलं म्हणजे तो येऊन जाणार आहे, लगेच त्याला तुम्हाला याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुमचं होऊन जाणार आहे। तर माझं तसंच आहे बघा, मी आता अशा पद्धतीने माझा सेव्ह केलेला होता, डायरेक्ट क्लिक केला त्याच्यावर येतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला साइन इन वर क्लिक करायचंय। तर बघा, अशा पद्धतीनं आपलं पेज हे ओपन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला थीम बघायचे, ज्या 6 थीम आहेत त्या आधी लक्षात समजून घ्या। 6 थीमवरच आपल्या पूर्ण पुढची ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यामुळे 6 थीम समजणं खूप महत्त्वाचं आहे। आता मी थीमवर क्लिक करणार आहे। तर बघा, 1 नंबरची थीम आहे आपली कन्वर्जंट ऍक्शन अँड डिजिटायझेशन। तर हिचा अर्थ होतो एकत्रित कृती आणि डिजिटल साधनांचा वापर। बघा, आपण पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन वापरत आहोत, त्याच्यामध्ये वेगवेगळे कामं करत आहोत, तर याचा अर्थ तोच होतो। तर ही 1 नंबरची थीम आहे आणि 1 नंबरची थीमला ज्यावेळेस आपण आधी आपण थीम समजून घेऊ सगळ्या मराठीमध्ये। त्याच्यानंतर 2 नंबरची थीम आहे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, म्हणजे आरंभिक बालसंगोपन दिवस जो आपण साजरा करतो 10 तारखेला, तेच आहे। त्याच्यानंतरची 3 नंबरची आहे इन्फंट अँड यंग चाइल्ड फीडिंग प्रॅक्टिसेस। तर याचा अर्थ होतो की आपल्याला अर्भक आणि लहान मुलांची आहार पद्धती। बघा, इन्फंट म्हणजे अर्भक, तर आपल्याला लहान मुलांची जी आहाराची पद्धती आहे तर ही थीम आपली 3 नंबरची आहे। त्यानंतर आपली 4 नंबरची थीम आहे मेन स्ट्रीमिंग। तर मेन स्ट्रीमिंगचा अर्थ असा होतो की पुरुषांचा सहभाग। बघा, आपण जे पण उपक्रम राबवतो त्याच्यामध्ये पुरुषांचा सहभाग जास्त राहत नाही, तर आपल्याला यात कुटुंबात व समाजात पोषण सुधारण्यासाठी पुरुषांची भूमिका अधोरेखित केली जाते, म्हणून मेन स्ट्रीमिंग ही थीम आता यावेळेस घेतलेली आहे, म्हणजे घरात देखील त्यांचा रोल असणं महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर ॲड्रेसिंग ओबेसिटी, याचा अर्थ होतो की आपल्याला लठ्ठपणा कमी करण्याकडे लक्ष केंद्रित करणं। त्याच्यानंतर व्होकल फॉर लोकल, तर याचा अर्थ होतो की स्थानिक उत्पादनाचा प्रचार व वापर, म्हणजे आपल्या परिसरामध्ये जे पिकतं त्याचा आपल्याला प्रचार करायचा आहे। तर ह्या झाल्या तुमच्या थीम। आता याच्यातली आपल्याला एक थीम, पहिली 1 नंबरची थीम ही सिलेक्ट करायची आहे। मग त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी कुठल्या येतात ती आपल्याला एंट्री करण्यासाठी समजण्यासाठी। तर बघा, मी 1 नंबरची याला क्लिक करणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला ब्लॉक आहे, ब्लॉकचं आपल्याला AWC वर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट अंगणवाडी, बघा, तर याच्यावर आता तुम्हाला तुमचे ज्या अंगणवाडीचा कोड आहे तर तो तुम्हाला, कारण की हे तालुक्यासाठी लॉगिंग असेल त्याच्यामुळे तालुक्याची सगळी गावं म्हणजे प्रकल्पाची लॉगिंग असेल, पूर्ण गावं ही येणार आहेत। आता माझं शेवटचं आहे बघा, हे याच्यावर मी क्लिक करणार आहे, तर तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर आपल्याला खूप महत्त्वाचं आहे ती म्हणजे ऍक्टिव्हिटी। तर बघा, आता आपल्याला ऍक्टिव्हिटीवर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ना। आता ऍक्टिव्हिटीमध्ये आता आपण जे 1 नंबरची जी थीम आपण सिलेक्ट केली तर त्याच्यासाठी आपल्यासमोर या पद्धतीचे ऑप्शन हे आलेले आहेत। तर बघा, पहिला आहे आपल्याला अपार आयडी तयार करणे। बघा, 1 नंबरची जी थीम आहे, जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे अपार आयडी तयार करणे। त्याच्यानंतर आभा आयडी क्रिएशन, म्हणजे आपल्याला आभा आयुष्यमान भारतचं जे हेल्थ अकाउंट आहे तर त्याचं आपल्याला अकाउंट तयार करायचं आहे। त्याच्यानंतर आभा रेकॉर्ड लिंकिंग, तर याचा आपल्याला आभा आयडी सोबत आरोग्य नोंदी जोडणे। बघा, मी पोषण ट्रॅकरमध्ये व्हिडिओज केलेले आहेत, जर तुम्हाला वाटलं तर ते मी नंतर करू शकते की कसं आपल्याला आभा आयडी रेकॉर्ड लिंक करायचं आहे। त्याच्यानंतर तर 4थं आहे एक्सपिरियन्स शेअरिंग सेशन बिटवीन बडी मदर्स, कंसात दिलेले मदर्स ऑफ हेल्दी चिल्ड्रन अँड मालनरिश्ड चिल्ड्रन। बडी माता म्हणजे सुपोषित व कुपोषित मुलांच्या मातांमध्ये अनुभव शेअर करण्याचं सत्र। बघा, आपल्याला ते सत्र आयोजित करायचे। त्याच्यानंतर आपल्याला दिलंय की प्लेड ऑन इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन, तर बघा, आपल्याला पर्यावरण संरक्षणाची शपथ घेणे म्हणजे आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची। त्याच्यानंतर आपण ड्राईव्ह टू मॅप AWC विथ नियर बाय प्रायमरी स्कूल, तर बघा, आपल्याला
अंगणवाडी केंद्राजवळील प्राथमिक शाळेशी नकाशा जोडणी करण्याचा उपक्रम तो याच्यामध्ये येतो। त्याच्यानंतर अवेअरनेस ऑन सिंगल यूज प्लास्टिक रिडक्शन अँड वेस्ट सिग्रिगेशन, तर याचा अर्थ होतो एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी करणे व कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती। म्हणजे आपल्याला माहिती पर्यावरणामध्ये खूप प्लास्टिक्स असलेले, तर त्या संदर्भात संदेश। त्यानंतर अंगणवाडी प्रीमाइसेस क्लिनिंग ॲक्टिव्हिटी, म्हणजे आपल्याला अंगणवाडी परिसर स्वच्छता उपक्रम घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सेन्सिटायझेशन SHG ऑन पोषण माह थीम्स, पोषण माह थीम बद्दल स्वयंसहायता बचत गटांना जागरूक करणे असा हा कार्यक्रम आहे। त्याच्यानंतर शेवटचा आहे ऑर्गनाइज हेल्थ चेकअप कॅम्प्स इन मायनॉरिटी डोमिनेटेड अर्बन स्लम्स, तर याचा अर्थ होतो अल्पसंख्याक बहुशहरी झोपडपट्टी भागात आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे। अशा पद्धतीनं पहिल्या थीमच्या ह्या सर्व ॲक्टिव्हिटी आहेत आणि याच्यातला आपल्याला जे आपण करणार ते आपल्याला हे करायचं आहे। आता बघा मी याच्यामध्ये अपार ID क्रिएशन कुठलंही आता आपल्याला जे करायचं आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार। आता मी याच्यातलं अपार ID क्रिएशन याच्यावर मी क्लिक करणार आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं डेट सिलेक्ट करायची आहे। आता ती आजची डेट आहे त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर क्लिक करायचे। तुमची डेट होऊन गेली। आता ह्या वर्षी फक्त एकच तारीख आपल्याला टाकायची आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला इथं अगदी नेहमीप्रमाणे इथं मेल आणि फिमेल हे आकडे आपल्याला टाकायचे। आता मेलमध्ये किती मेल उपस्थित होते तर ते आपल्याला टाकायचे। त्याच्यानंतर आपल्याला फिमेल किती होत्या अशा पद्धतीने तुम्हाला आकडे टाकायचे। त्याच्यानंतर मुलं किती होते तर मुलांचा देखील आकडा टाकायचा आहे, मुलींचा देखील आकडा इथं टाकायचा आहे। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला किशोरवयीन मुली किती होत्या तर यांचा देखील तुम्हाला आकडा टाकायचा आहे। आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर बघा 19 झाले। आणि सगळ्यात महत्त्वाचं खाली इथं आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आणि बघा हा फोटो अपलोड करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मॅक्झिमम साईज 2 MB वर जर असला तर तो फोटो तुमचा अपलोड होणार नाही। आता आपण याच्यावर क्लिक करणार आहोत। तर बघा आपल्याला फोटोजवर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला आपल्यासमोर ह्या पद्धतीचं ऑप्शन ओपन होणार। बघा ह्या पद्धतीचं ऑप्शन ओपन झालं का मग आपल्याला आपण स्क्रीनशॉट काढलाय का, आपण फोटो काढलेला का, कारण की काय होतं की आपल्याला 2 MB आत जो आहे तो फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे, त्याच्यानंतरचा फोटो ते घेणार नाही। आता तुम्ही जर पाहिलं तर मी स्क्रीनशॉट काढलेला आहे, कारण स्क्रीनशॉटमध्ये जर तुम्ही खाली पाहिलं बघा तुम्ही बघू शकता खाली जे आहेत वरच आपल्याला दिसतं। आता मी स्क्रीनशॉट काढलेला आहे, तर स्क्रीनशॉटमध्ये काय होतं फोटोची साईज कमी होते। आता मी माझा स्क्रीनशॉट वरच आहे, असे स्क्रीनशॉट काढून ठेवायची 5 म्हणजे फटाफट आपल्याला एंट्रीज करता येतील। आता मी लगेच याच्यावर क्लिक करणार। बघा याच्यावर मी क्लिक करणार। याच्यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर हा जो फोटो आहे तो अपलोड झालेला आहे। जरी आपल्याला फोटो दिसत नसला तरी जर तुम्ही इथं पाहिलं तर त्याचं जो JPG दिसते याचा अर्थ तो फोटो अपलोड झालेला आहे। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला खाली यायचं आहे। आपल्याला जर इथं काही लिहायचं असेल एंटर डिस्क्रिप्शन तर आपण लिहू शकता, नाही तर मग आपल्याला डायरेक्ट सबमिट याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय। मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एका थीमवर थीम सगळ्या सांगितल्या, परंतु एका थीमवर ज्या ॲक्टिव्हिटी येतात आपल्या कोणत्या कोणत्या येतात त्यात मी तुम्हाला मराठीत सांगण्याचा प्रयत्न केला। तर व्हिडिओ हा खूप मोठा होणार आणि तुम्ही एवढा व्हिडिओ पूर्ण पाहणार नाही, त्याच्यामुळे दुसरं काही सांगितलेलं नाही। परंतु तुम्ही जर म्हणाल तर मी फक्त मराठीमध्ये तुम्हाला प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं देखील करून सांगू शकते। पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगते, व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि अशा पद्धतीने पोषण माहाच्या ज्या एंट्री आहेत तर त्या रोजच्या फक्त 5 करायच्या आहेत, त्या आपल्याला या पद्धतीने करून घ्यायच्यात। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।